नमस्कार मंडळी, शुभ दुपार 3 वाजलेत, संध्याकाळ व्हायला आले, दुपार संपते. तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण आठवडा बाजार बऱ्यापैकी फिरलो, बरीचशी शॉपिंग केली. सिंगाडा मासा आणला, तो काकीकडेच आहे कारण तो बोचक्यात आहे, तो संध्याकाळी घेऊन येऊ. आणि मच्छी आणले, टोळ मासा घेतला अर्धा 300ला वगैरे पडला, तो मोठा मासा होता. तर मग काकीने अर्धा घेतला, मी अर्धा घेतला आणि थोडी कोळंबी आणले. म्हणजे कसं जरा रात्रीचा बेत भन्नाट असा करूया. तर चला मंडळी, आठवडा बाजारात गेला ना पूर्ण दिवस जातो. सकाळी आपण साधारण 9-9:30ला निघालो होतो, तो मगाशी आलो आणि थोडीशी मासे वगैरे खरेदी केले आणि आता घरी आलो आहे. हा बघा 2000ला आहे, 2000-1800. जरा रेट वगैरे कमी करा, कमीमध्ये भेटेल बरोबर ना? कमीमध्ये भेटेल ना? 2000 सांगायला आहे, थोडंसं काय 100-200 होतील इकडे तिकडं. सगळ्यांनी मासे घेतली नाहीत एकदम. हा बोट्या टोल इकडे कारली नाही रे वाली काय तर सांग तरी देऊ काय. टोल मस्त टोल तो 350 तो आहे, 300 देता. 300 दे, लोकांसारखी जास्ती बोलतात. मग कवरायचा बघ काय, ह्या मोठ्या देतात 400 रुपये. त्याची कोलबी 100ला आजचा बाजार, पुढच्या बाजारला 200 घेतला असताना मी दे लावून दे. काय बघतोस, काय डॉक्टरी करतोस? 100ला तुम्हाला आजचा बाजार. आजचा काय परत आलो होतो तुमच्याकडे, आम्ही तेवढ्यालाच घेऊ. होय मग काय, येतो नेहमी YouTube मग इकडे येणं असतं माझं 15 दिवसांतरी असतो. त्यात नाही माझे पैसे घे कोळंबी घे मस्त. 50ला वाटा होता छोटा. दळी घे चल, 100ची पण. हा आजचा बाजार खावा. आजचा बाजार, उद्याचं कोणी बघितला नाही, आज खावा नाही काय. उद्या काय हे काय टोलकी टोलकी 100. तुझ्या चॅनलचं नाव काय? कोकणकर अविनाश. अविनाश हो, निवळी निवली वरची आपली नायरे निवळी. ही बघ, हां मांदेली द्या 50ची. नको आता बस, ते घेतला आम्ही, टोल घेतला. जरा ही घे तुला. अशा प्रकारे सुकी मच्छी पण घेतली आणि ओली मच्छी पण घेतली. तर ओली मच्छी जी आणली आहे ना, ती आई आता साफ करते. थोडं कोळंबीला आपण पण हातभार लावूया, म्हणजे कसं पटापट होईल. मार्केटमधून थोडंसं खोबरं आणलं, गावाला 300 आणि 320 रुपये असं खोबरं आहे. आपलं थोडंसं एक 10-20 रुपये कमीने मिळालं. त्याच्यानंतर बटर टोस्ट वगैरे खारी वगैरे आणले. इकडे थोडी भाजी आहे. भाजी कशी आहे, आपण थोडीच आणले, म्हणजे कसं एक टायमाला 2 जण भाजी खाऊ शकतो अशी भाजी आणले. आणि बाकी मच्छी, असा हा बाजार. चला हे सगळं ठेवूया आणि मच्छी साफ करायला लागूया. हा इकडे टोल मासा आहे, मोठा होता आई भरपूर, अर्धा गेलेला मग काकी आणि मी. इकडे ही कोळंबी जरा पटापट साफ करून घेऊया. बघूया फ्राय करायचं, मी तो फ्राय करू थोडीशी आणि मग भाजी बनवूया. भाजी म्हणजे थपथपीत थोडंसं बनवू, थोडंसं फ्राय करू, असं काहीतरी करूया. एवढी कोळंबी साफ करायला ना बराच वेळ जाईल, तर थोडं हातभार लावतो म्हणजे मग पटापट होईल. चला प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. कोळंबी सोळायची थोडीशी ठेवलेली आहे. पहिलं जो टोल मासा आहे ना, त्याला फोडणी देऊया, मस्त तो शिजत घालूया आणि मग कोळंबी साफ करू. म्हणजे कसं टोल मासा होईल, जसं जेवण पण होऊन जाईल. जेवलं नाही आहे, चूल आणलेली आहे पण चूल लावायला काय मुहूर्त नाही. तर आता काकी लावते छान, सुन्या काकी. उद्या नाही तर परवामध्ये चूल इकडे व्यवस्थित लागली ना, मग जेवण बनवायला अजून मस्त वाटेल. अजूनपर्यंत ही आपली तात्पुरत्या स्वरूपातली चूल आहे. हे गोडा मसाला,
तिखट मसाला, थोडीशी हळद, हे टोल मासा, थोडं मीठ टाकलं की झालं. गोडा मसाल्यात पण ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकतो आपण. तर हे शिजले की मग जेवायला घेऊ. चला मंडळी, कोळंबी फायनली साफ करून झाले आणि टोल मासा पण झाला आहे. आता पहिलं जेवून घेऊ, त्याच्यानंतर मग याचं काय करायचं ते बघूया. इकडे टोल मासा पण मस्त शिजला आहे. दुपारचं जेवण 3:30 वाजता यायला थोडासा उशीर झाला. दुपारी म्हटलेलं काय बनवूच नको, पण काय खरेदी करता करता उशीर झाला तर आता जेवण मग आरामात चाललं आहे. कोळंबी संध्याकाळच्या जेवणाला. हे हा मासा पण उरेल, टोल मासे जेव्हा फोड आहेत 10-12 आहेत ते काही संपणार नाही, ती पण संध्याकाळला राहते. आणि मग कोळंबी पण थोडीशी फ्राय करू, थोडंसं थपथपीत करूया. चला म्हणजे जेवायला या. रे टोल मासा शिजवला आहे आणि तांदळाची भाकरी, भात नंतर घेऊ. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे दिवसभराचं. सकाळी तशी न्याहारी करून गेलो होतो, सकाळी भाकरी आणि बटाटा खाल्ला होता. तर आता मच्छी, भाकरी, भात, रस्सा सगळं झालं आहे. मजा आली जेवायला. तर आता जेवण तर झालं आहे. थोडी कोळंबी आहे ना मोठी मोठी आपण फ्राय करायला घेऊया आणि बाकी जी कोळंबी आहे त्याचं थपथपीत असा रस्सा टाईपचं बनवूया. म्हणजे मग रात्रीचा प्रोग्राम भारी. गावाकडे बाजारामध्ये गेलं ना की मच्छी वगैरे असं खरेदी करायला बरं वाटतं आणि बऱ्यापैकी स्वस्त मच्छी होती. म्हणजे एवढी पण अशी काय महाग नव्हती, बऱ्यापैकी होती. आता कसं आहे मार्गशीर्ष होते ना लोकांचे, त्याच्यानंतर आता हळूहळू मच्छी थोडी थोडी महाग होईल. चला आता कोळंबीचा मेनू बनवूया. चला मंडळी, तर इकडे ही कोळंबी आहे ना मस्त थपथपीत बनवून घेऊया. मस्त साफ केलेले आहे, धुवून घेतले. थोडीशी कोळंबी इकडे आहे ना मोठी मोठी थोडी होती ती काढली. आपण थोडीशी तव्यामध्ये फ्राय करू, म्हणजे 2-2 मेनू होतील कोळंबीचे खास. आई इकडे फोडणीची तयारी करते, तोपर्यंत याला जरा मीठ मसाला लावून घेऊया. मीठ मसाला हळद लावून ठेवलं तरी थोडंसं कोकम टाकूया. थोडं टाक, बस. हळद टाक थोडी थोडी बस. चला मीठ मसाला हळद लावून झाला आहे, थोड्या वेळ ठेवूया आणि कोकम लावूया. थोडंसं कोकम कुठं आहे, ही गावाकडची कोकम. हे पण असं सगळं मिक्स करून घेऊ. म्हणजे मसाले वगैरे लागले ना एक अर्ध्या तासाने वगैरे फ्राय करायला घेऊया. कोळंबीचं थोडंसं पटपटीत बनवून घेऊ. त्याच्यात इकडे आणि कांदा आणि लसूण टाकलं, तेल टाकूया जरा. नको राहू दे, त्याचा पण रस्सा आहे ना, टोलचा पण रस्सा आहे. हे पण थोडंसं हेच करायचं ना आपलं रस्से टाकचं. कांदा मस्त लालसर झाला बघा. टाक मसाला आता, गोडा मसाला. थोडासा भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे सगळं तसं भाजलेलंच असतं. कांदा, खोबरं सगळं भाजूनच आपण करतो. मिरची पावडर, थोडीशी हळद, त्याच्यामध्ये कोळंबी येते टाकून घ्यायची. इकडे कोळंबी छान धुवून घेतले, टाकून घ्यायचं. कोळंबीला स्वतःचं पाणी असतं त्यामुळे त्यात जास्त पाण्याची पण अशी गरज नाही.
थोडंसं पाणी टाकायचं हलकंसं, जास्त काही रस्सा नको आपल्याला. हां बस बस बस, जास्त नको. एक 10 मिनटामध्ये तयार होईल. इथे थोडासा बटाटा टाकूया, कोकम. बटर शिजल्यावर कोकम टाकशील ना. ओके, 10-15 मिनटामध्ये कोळंबी आहे ती शिजेल. त्याच्यानंतर मग थोडंसं कोकम टाकेल आई, म्हणजे झालं. चला मंडळी, कोळंबी झाले शिजवून. फ्राय करायची आहे ती नंतर करू. सध्या शिजली ना, जो रस्सा बनवायला ठेवला आहे तो झाला की मग फ्राय करतो. तर तोपर्यंत मी आता चाललो आहे गोधडीत. ॲक्च्युली जो मासा आणला तो मासा गोणीमध्ये नंतर टाकलेला ना, तर मग काकीला म्हटलं ती गोणी सोडू नको, तशीच जा, संध्याकाळी येतो आणि घेऊन जातो. तर तो मासा आहे शिंगटा मासा. बोट्या कोकणातले असाल ना इकडचे, तर ते बोटीसोबत भाकरी खायचं जो काही मजा आहे ना, ती माहिती असेल तुम्हाला. तर तोच मासा आता घेऊन जाऊ. आई काय आता तर संध्याकाळचं काय करणार नाही, पण उद्या काय धुवून उद्या काय सुकवतात आणि नंतर मग त्याची बारीक बारीक बोट्या करतात. असं काहीतरी असतं ते गणित, ते सांगतो तुम्हाला नंतर. पण सध्या तरी सूर्यास्ताची वेळ आहे. हे बघा समोर सूर्यदेव लपलेत तिकडे झाडाच्या पाठी, आता दिसतील. हे बघा समोर खास सूर्यदेवांचं दर्शन होतं आहे आणि आपण चाललेलो आहे गोधडीमध्ये सूर्यास्ताच्या वेळी. काकीचं आवरलं काय माहिती, ते पण आम्ही सोबतच आलो मग अशी. तर मच्छी वगैरे बनवून झाली की नाही काय माहिती. आणि गवत वगैरे आता हळूहळू सगळेजण साफ करतील, वाटा चकाचक होतील महाशिवरात्री होळीपर्यंत. तोपर्यंत हे सगळं असंच. ओ काकी, काकी काय करते? झालं का नाही? अजून मसाला बनवतेस? अजून मसाला बनवतेस? झोपलीस? अजून मसाला होतोय आमचं, खाऊन झालं. काय म्हणतोस काय? मग मी नाही का टोल झाले खाऊन आमचे. काय आता कोलबीला फोडणी दिली, हा म्हटलं जाऊन येतो. म्हटलं दिवसावजेडी बनवून घेतलं. मी आता बनवली आहे ना. मसाला झाला की माझं झालं. मग काय तयार केलंय? होय. चला मंडळी, शिंगटा घेऊन आलो आहे. आईला शिंगटा दाखवूया केवढा मोठा आणला आहे. म्हणजे मोठा शिंगटा आहे, कारण शक्यतो छोटे आहेत ना 2 शिंगटे वगैरे घेतात. तर मावशीला म्हटलं की दोघात एक घेऊया, पण मोठा घेऊया. तर शिंगटा आईला दाखवूया पटापट. आई होय बघ मासा मोठा पण हा वाटतं. मोठा येतो. मोठा हा बघ मोठा आहे. हा त्याचा शेपटा. टकलं बा मोठा आहे. चला मंडळी, आईच्या आता शिंगटा दिला, खुश झाली आई. एवढा मोठा शिंगटा बोलते आणलाच. तर मोठाच आहे तो, तसा 2-1 हजारात सांगितलेला, पण तो नंतर थोडंसं बार्गेनिंग करून आपल्याला कमीमध्ये मिळाला. तर आता घरी आलो आहे. टोल मासा झाला आहे, कोळंबी रस्सा, ती काही ग्रेव्ही होती, कोळंबी मसाला होता तो झालेला आहे. आता कोळंबी आपण ठेवलेली आहे, थोडंसं मसाले लावून ती पण फ्राय करून घेऊया. समोर सूर्यास्ताची वेळ आहे, एकदम इतकुसे सूर्यदेव दिसत आहेत. हा होईल एक 2-3 मिनटामध्ये सूर्यास्त होईल. जास्त नाही वाजलेत, 6 वाजून 5-10 मिनटं झाली असतील, पण सूर्यास्त आता लवकर होतो. संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ. टेरेसवरून कसं आपला संपूर्ण एरियल व्ह्यू दिसतो. इकडे तर पूर्ण व्हॅली आहे. शक्यतो आपल्याला मळ्यांमधून पण सूर्यास्त पाहायचो ना, तोच व्ह्यू होता. थोडंसं टेरेसवरून काय झालं आहे, थोडा अजून छान व्ह्यू दिसतो आहे आणि पाठचा पूर्ण परिसर एकदम मोकळा दिसतो. आसतवाडी पूर्ण दिसते, आसतवाडी दिसते, खालची गोधडी दिसते, वरती रस्त्याचा भाग पण आहे तो याच्या पलीकडेच आहे, तो पण दिसतो आहे. आणि इकडे आपलं मोठं घर ज्याचं बांधकाम सुरू आहे, तर ते पण आता वरून चांगलं दिसतं.
म्हणजे जेव्हा घराचं बांधकाम होईल ना तेव्हा घर पण एकदम प्रॉपर दिसेल. आता कसं फक्त चौतर आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे. असं हे गावाकडचं सगळं वातावरण. गावाकडे आलो ना म्हणजे तर खूप चांगलं असते, म्हणजे मच्छी मटण वगैरे असतं. आयुष्यात आहे ना म्हणजे जे वाटतं ते खा प्या मजा करा. आयुष्यात कधी आहे ना असं उद्या बघून किंवा नंतर खाऊ असं नाही करायचं. मनाला वाटलं तर खायचं. आता गेलेलो तर आपण टोल मासा ऑलरेडी घेतला होता, तरीसुद्धा कोळंबी आवडली तर कोळंबी पण घेऊन आलो. म्हणजे आता कोळंबी थोडी फ्राय पण करायला होईल आणि ग्रेव्ही पण झाले. आणि हे सगळं खायचं आयुष्यात चांगलं असतं, शरीराला पण चांगलं आणि जरा बरं वाटतं खाल्ल्यावर. आता व्हेज माणसं माहिती नाहीत, चिकन किंवा मच्छीचं कधी आस्वादच घेत नाहीत. काय माहिती मेल्यावरती स्वर्ग किंवा नरक असतो की माहिती नाही. पण वर गेल्यावरती देवाने जर विचारलं की अरे आयुष्य एवढं मिळालं तू त्याची चवच घेतलीस नाही तर उत्तर काय असेल? मजाकचा पाठ आहे. उगाच ते शाकाहारी लोकांना राग यायचा, रागासाठी वगैरे काय बोलत नाही, जस्ट मजाकमध्ये असंच सुचलं ते बोललो. तर एवढंच आहे म्हणजे आयुष्य एकदा भेटलं आहे, सगळ्या गोष्टीचा एन्जॉय घ्या. असं नाही म्हणत मी मांसाहारी पण खा, शाकाहारी असेल तर शाकाहारी राहा, पण मजा करा. जे आवडतं ते आवर्जून खात जा. चला जरा मस्त फ्रेश होतो. कसं आहे प्रवास झालेला, प्रवासानंतर डायरेक्टली आता रेसिपी वगैरे बनवली, जेवण वगैरे झालं तर फ्रेश वगैरे मस्त होतो. मग रात्रीच्या जेवणाचा खास बेत. चला मंडळी कोळंबीला मस्त मसाले लागलेत, फ्राय करायला घेऊया. फ्राय करताना थोडासा इकडे रवा घेतला आहे, रव्यामध्ये थोडंसं मिरची पावडर टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकून घेऊ. कोटिंगला पण थोडीशी कशी चव चांगली येईल. कोळंबीला मस्त मसाले लागले. इकडे रव्याचं कोटिंग पण आहे. फ्राय करताना शक्यतो थोडासा रवा घेतला तर बरं होतं. आई शक्यतो मच्छी डायरेक्टलीच करते, तर आपण जरा तव्यात करूया. अशी कोळंबी फ्राय करून पण आहे ना मस्त लागते. आज जरा आपणच जेवण करतोय. आईला म्हटलं बाकीचं काय आवड, संध्याकाळ पण झाले. नवीन चुलीवर जेवण करायचं आहे. मुंबईला जायच्या अगोदर आता चूल काकी कधी लावते काय माहिती. उद्या काकीला सांगायला पाहिजे. हे डीप फ्राय पण तुम्ही करू शकता. आपण जरा तव्यावर करतोय. डीप फ्राय करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही कढईमध्ये करू शकता. चला म्हणजे शेवटचा लॉट टाकला आता 6-7 कोळंबी. बाकी कोळंबी तयार झाल्या, जी पहिली झालेली ना त्याचा काढून घेऊया एक एक. चला म्हणजे मस्त कोळंबी फ्राय तयार झाले. आईला चव विचारूया कशी झाली. क्लायमेट बघ कसं आहे, म्हणजे आता सनसेट नंतरचा जो क्लायमेट असतो ना असा असतो. यावेळेस थोडंसं गाडी वगैरे चालवायला त्रास होतो. तो हा टायमिंग 15-20 मिनटाचा टायमिंग असतो. थोडा डोळ्यांना त्रास होतो. असं मोकळं काय नाही वाटत, गाडी चालवायला त्रास होतो. जे गाडी चालवतात ना त्यांना माहिती आहे. आई चव बघ कशी आली सांग. मस्तच झालेला. मस्त. मग बनवलं कोणी? तू. मग म्हणून झालं ते. कट्ट्यावर बसून खाऊया मंडई, संध्याकाळची वेळ, त्याच्यामध्ये कोळंबी फ्राय. सॉलिड एकदम. चला कोळंबी खाऊया, फ्रेश होऊया मस्त. रात्रीचं जेवण आज भेटू. चला म्हणजे रात्रीचे 9 वाजलेत, जेवायला या. जेवणामध्ये आज बरेच आयटम आहेत. कोळंबीचा इकडे कोळंबी मसाला, कोळंबी फ्राय, इकडे हा टोळ मासा आणि 1-2 आहे ना
काय बोलतात त्याला, कर्लीचे पीस पण टाकलेले. तर कर्ली म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. चला जेवण घेऊया पटापट. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे. थंडी जोरदार पडलं आहे आणि या थंडीच्या दिवसात आहे ना हवा पण भरपूर सुटते. म्हणजे दिवसभर असते ठीक आहे, रात्रीची जास्त असते. आता पण बाहेर आहे ना खूप म्हणजे खूप हवा सुटले. आणि हवा सुटल्यामुळे ते अजून गार लागतं. ती हवा पण अशी गारगार पास होते. आवाज येणार नाही तुम्हाला, पण भरपूर हवा सुटले. तर छान जेवण झालं आहे मंडळी. आज मार्केटमधून आपण मच्छी आणलेली. तर टोल मासा मस्त शिजवला, त्याचा मसाला एक ग्रेव्ही बनवलेली, त्यानं कोळंबीची ग्रेव्ही बनवली, कोळंबी फ्राय केलेली. छान असं जेवण होतं. त्याच्यानंतर मंडळी सिंगटा मासा आणला आहे. सिंगटा मासाच्या बोट्या खूप खायला छान लागतात. तर बाजारात गेलो तर सर्वजण घेतोच, मी पण म्हणलो घेऊया. कारण बरेच दिवस सिंगटा मासा इथे गावाला होतं तेव्हा आई आणायची, कारण दोघं होतं ना. आता काय एवढी जास्त आणत नाही. तर बऱ्याच म्हणजे मला वाटतं 2-4 वर्षानंतर तरी मासा आणला आहे घरी. तर त्याची बोट्या खायला पण मजा येतील. तर असा सगळा दिवसभराचा कार्यक्रम होता. तर चला मंडळी, गार लागते भरपूर, थंडी आहे सगळीकडे, काळजी घ्या सर्वांनी. तर तात्पुरतं तरी थांबूया, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हवा बघा कशी सुटली, आवाज बघा आवाज.